रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी पहाटे 5:30लाच उठलो, कारण आज आपल्याला जायचं होतं मित्रांसोबत अंकाईला। आपली सगळी गँग एक एक करून येत होती आपल्याला भेटायला, कारण आपल्याला सगळ्यांना निघायचं होतं अंकाईला। त्यात आपले शुभम भाऊ खतरनाक आवरून येईल होते। त्यात शिवप्रसादने तर इतकी भयान एंट्री घेतली, मला वाटलं घालतो काय आता माझ्या अंगावर। मित्रांनो, आता आपण आपल्या मारुतीरायाचं दर्शन घेऊन डायरेक्ट निघणार आहोत अंकाईकडे। एवढ्या दिवस सगळे प्लॅन करून कॅन्सल करू जाम होते, आणि आज एवढ्या दिवसानंतर सगळ्यांनी फायनली मनावर घेतलं आणि सगळे निघाले अंकाई किल्ल्यावर। मित्रांनो, कुठं फिरायला जायचं म्हणजे गाडीला पेट्रोल सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही आलो आता पेट्रोल पंपावर। हा पंप पण आमच्यावानीच दलिंदर निघाला, इथं पेट्रोलच नाही। चला नेक्स्ट पेट्रोल पंप गावचा इंडियन पेट्रोल पंप। अरे येड्यांनी काय दांगडा लावलाय पंपावर। पेट्रोल पंपवाले काका म्हणे सगळ्याला पेट्रोल भेटणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका। त्यात आमचे अनिल भाऊ ते फोटो काढायच्या नादात। अनिल भाऊला पंपावाला म्हणे पहिले तू पैसे मार, नंतर बैस म्हणे फोटो काढीत। फायनली आम्ही पेट्रोल टाकून निघालो अंकाईच्या दिशेने। हे निघाले अंकाईला होते त्र्यंबकेश्वर, आणि मधीच त्र्यंबकेश्वरला जाण्याचा प्लॅन केला। फिरायला जायचा प्लॅन करून फिरायला जायचं कॅन्सल करणारे मित्र तुम्ही बघितले असेल, पण हे नमुने काही वेगळेच आहेत। घरून निघले तर खरे होते, पण यांचं काही नियोजन व्हायना जायचं कुठं। फायनली सूरज भाऊना सगळ्याला घोडा भरला आणि सगळ्याला अंकाईच्या दिशेने तंगडवलं। अनिल भाऊ मागून काय बोलताय मला तर काही कळेना, तुम्हाला जर कळलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। 7.5 नावाची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल, ती आमच्या मागे कायम लागते। गाडीची चैनच पडली हो, कशी तरी लोटीत पिठरकडे आणली। फक्त चैनच नाही तर आमची एक गाडी पंक्चर सुद्धा झालेली होती। सकाळपासून गाड्या लोटू पार जाम झालतो, म्हणलं चला पहिले रस्सा वाड्यावर ताव मारू। आमची जिडं गेली तिडं बोंबाची हो, पैशाचं नियोजनच लागा ना। खाऊन पिऊन तर घेतलं, पण पैशाचं नियोजनच चालू झालं इकडं। हॉटेल मला काही परेशान। फायनली कुठं तरी हिशोबाचा ताळमेळ लागला, काही ना फोन पे काही ना कॅश देऊन टाकली। आमचा शुभम भाऊचा आईचा पदर धरल्यावर आणि विष्णू भाऊचं उपरणं धरीत होता, लईच येड्याने करीत होता रावा। शेवटी हॉटेलचं बिल भरून निघालो आम्ही अंकाईच्या दिशेने। काही माना, पण मित्रांबरोबर फिरायला जाण्याची मजाच वेगळी असते। फायनली आपल्याला अंकाई किल्ला दिसायला लागलेला आहे, आपण लवकरच अंकाई किल्ल्यावरती पोहोचणार आहोत। जसा किल्ला जवळ येत होता तसं सगळ्या मित्रांची उत्सुकता वाढत चालली होती। आमचे विष्णू भाऊ म्हणे तू व्हिडिओ घेत होता म्हणून आम्ही गाडी तंगडीत आलो म्हणे। मित्रांनो, अंकाई किल्ल्यावरील धमाल व्हिडिओ बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करून ठेवा। रामकृष्ण हरी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।